माझ्या समोर जे बसलेले परिवार आहे तर त्यांनी एक मोठा रेकॉर्ड केलेला आहे। त्यांनी मुंबई ते कन्याकुमारी हा 14 दिवसामध्ये 14 दिवस लागले त्यांना तिकडे पोचायला। आता ते त्यांचा कसा प्रवास झाला, कसा त्यांना म्हणजे कसा प्रवासामध्ये काय काय गोष्टी घडल्या त्या पूर्णपणे ते कथन करणार आहेत माझ्यासमोर या कॅमेऱ्यासमोर। प्रथम तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी प्रवीण राजाराम पाटील। नमस्कार, मी सान्वी प्रवीण पाटील। नमस्कार, मी अर्णव योगेंद्र भोईनकर। अच्छा, तुमचा जरा अनुभव कसा आला ते जरा कथन करा। आम्ही म्हणजे माझ्या डोक्यात ही एक कल्पना आली की आपण जर प्रवास करतो, म्हणजे मी मुंबई ते गोवा हा एक प्रवास केलेला सोलो राईड, आणि त्याच्यातून मी अनुभव घेतले की प्रवासात काय अडचणी येतात, काय प्रॉब्लेम्स येतात। याच्यावरती अनुभव घेऊन मी मग थोडा अभ्यास केला आणि मग एक ठरवलं की प्रवीण आता एक काहीतरी वेगळं करूया। मी ठरवलं की मुंबई ते कन्याकुमारी करायचं, आणि नुसतं जायचंच नाही तर जाऊन पुन्हा सायकलनेच यायचं। आता काश्मीर ते कन्याकुमारी करतात, मग ते मला काश्मीरला जावं लागेल आणि मग तिथून हा प्रवास चालू करावा लागेल। मग ते तिथून मी बाय ट्रेनने जाणार। त्याऐवजी मी विचार केला की इथून आपण कन्याकुमारी जाऊ आणि कन्याकुमारीपासून पुन्हा आपल्या घरी परत येऊ। आणि मग हा एकट्याने प्रवास करण्याऐवजी मी जर विचार केला की ह्या 2 लहान मुलांना घेऊन गेला तर ते थोडंसं टूर ही वेगळ्या पद्धतीची होईल। म्हणून मी माझ्या मुलीला प्रथम विचारला की सान्वी, मी असं एक प्लॅनिंग करतोय की आपण मुंबई ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते मुंबई असं एक प्रवास करणार आहोत। तर तिने लगेच तयारी दाखवली। त्यानंतर मी अर्णव भोईनकर त्याच्या वडिलांना भेटलो। योगेंद्र भोईनकर जो माझा खास मित्र आहे, तर त्यालाही विचारला की आम्ही तर हा एक प्लॅनिंग करतोय, तर आमच्यासोबत अर्णवला घेऊन जाऊ का, कारण त्याची प्रॅक्टिस वगैरे मी घेतोयच, तर तो चांगला चालवतोय। मग तेव्हा त्यांनी आई वडिलांनी त्याचा विचार केला की ठीक आहे, प्रवीण नेतोय तर काय हरकत नाही आहे। मग तेव्हा त्याला आमच्यासोबत जॉईन केलं आणि मग हा निर्णय झाला आमचा जाण्याचा। मग आता जायचं कसं, फंडिंग कसं। मग तेव्हा मग आम्ही फंडिंगसाठी एक बॅनर तयार केला आणि त्या बॅनरवरती आपण सोशल मीडियावरती आव्हान केलं की आम्ही असा असा प्रवास करतोय। मग त्याच्यामध्ये मी माझं नाव, मुलीचं नाव, कर्णाचं, तिघांचं नाव, म्हणजे तिथे मग ते सगळं मांडल्यानंतर आम्हाला समोरून रिस्पॉन्सही चांगले आले। आपले माजी नगरसेवक विजय तांडेल, सान्वी तांडेल यांनीही आपल्याला मदत केली। त्याच्यानंतर खजाना एक सायकल हे मोबाईल शॉप आहे साकेनगरमध्ये, त्यांनी मदत केली। स्वप्नील येरवणकर, अशी नावं घेऊन तेवढी कमीच आहेत। माझे सायकलिस्ट मित्र, अशा बऱ्याच जणांनी आपल्याला मग मदतीचा हात पुढे केला आणि त्या मदतीमुळे आम्हाला फंडिंग आलं। आणि मग फंडिंगमुळे मी मग तयारीला लागलो। मग सायकलचे जे लागणारे रॉ मटेरियल्स आहेत, म्हणजे आपल्याला पंक्चर झालं तर ट्यूब लागणार आहे, त्याच्यानंतर मग सगळ्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, फर्स्ट एड बॉक्स झाला, हे सगळं तयार, टूल किट तयार केलं आणि मग जाण्याची जय्यत तयारी केली, प्लॅनिंग केलं की कोणत्या मार्गाने जायचं। आता जातानाच मी एक बघितलं की 4 तारखेलाच किंग ऑफ कुंभारली ही चिपळूणची नामांकित रेस आपल्या महाराष्ट्रातली, आणि ती मी दरवर्षी खेळतो। तर म्हटलं ही रेसही खेळायची आहे, त्याच्यामुळे मग मी रूट निवडला तो आपल्या कोकणातून। बरोबर, रूट असं ठेवला की चुनावटी ते रोहा ते चिपळूण पासून मग पुढे असं टप्प्याटप्प्याने गोवा, केरळ आणि कन्याकुमारी असं जाण्याचं ठरवलं। येतानाचा प्लॅन परफेक्ट रेडी नव्हता, कारण जाण्याचा अनुभव घेतल्यानंतर मग ठरवायचं की कसं परत यायचं ते। तर हा अनुभव एवढा खतरनाक आला की आपल्या कोकणातून पूर्ण डोंगर रांगा, त्याच्यामुळे क्लाइंब भरपूर, बरोबर आहे। त्याच्यामुळे मग येण्याचं प्लॅनिंग ठरवलं नव्हतं, आणि मग येण्याचा जो प्लॅनिंग केला आम्ही तो मग बँगलोर हायवेने केला। भले त्या हायवेला चढ नाही येत जास्त, परंतु तोही आम्हाला टफ झाला। तो असं की हवा समोरून भरपूर होती, म्हणजे हेडविंड आणि साईड विंड ह्या दोन्हीला आम्ही क्रॉस करत मुंबई गाठली।
आता सुरुवात जेव्हा केली तेव्हा सर्वांनी आम्हाला फायनान्शियली, त्याच्यानंतर मग सगळ्या पद्धतीची म्हणजे मग काय प्रॉब्लेम्स येतील, काय करावे लागतील, या सगळ्या गोष्टींचा ज्याने अनुभव होते त्यांचे अनुभव मी ऐकले. बरेचसे मित्र येऊन भेटले, अरे एवढा मोठा प्रवास करतोस, कशी प्लॅनिंग वगैरे. मग त्या सगळ्याचं सोक्ष लावून सुरुवात केली. 2 मे 2025 रोजी सुनावट्टी छत्रपती शिवाजी महाराज मैदान याच्या गेटपासून आपण सुरुवात केली. तिथे स्वामी विवेकानंद महाराजांची आपण एक छोटीशी फ्रेम ठेवून त्यांची पूजा करून व्यवस्थित आपण सगळे सायकलिस्ट मित्र आले, मान्यवर आले सोनावटीतले. आणि मग तिथून आपण 2 मेला पहाटे 5:05 हा प्रवास सुरू केला. आणि प्रवास सुरू केल्यानंतर मग 2-3 मित्र बाईक्सवरती पण आले, माझी फॅमिली, माझी मिसेस, मेवणा. थोडी मजा करत करत आम्ही पनवेलपर्यंत पोहोचलो आणि फुल एक्साइटेड होते दोघी. दोघांचे व्हिडिओज छान बनवले, त्यांनाही मजा वाटली. कारण पहिला दिवस फुल एक्साइटेड एकदम. मग हसत खेळत प्रवास झाला. पहिल्याच टप्प्यात आपल्याला भेटले माझे जुने मित्र आहेत बालपणीचे, दीपक बोरकर. त्याने आपल्यासाठी लिंबू सरबत, त्याच्यात मी एक स्पेशल सांगितलं त्याला की म्हटलं मूग मटकी उकडलेली, त्याच्यामध्ये गाजर, बीट, असं जे मी डाएट करतो तो डाएट आणशील तर बरं. तर त्याने प्रॉपर त्या सगळ्या गोष्टी आणल्या तिथे. त्याच्यामुळे आम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेतला तिघांनीही. तर ते खाऊन वगैरे कर्नाळच्या पुढून आपण मग नंतर पुढचा प्रवास सुरू केला. कर्नाळापासून जर सुरू केला त्यानंतर आम्ही गडबला थांबलो. आणि गडब येथे तिथले आपले सोनावडीतलेच मित्र आहेत विजय पाटील यांनी एक सत्काराचं आयोजन केलेला. ग्रामपंचायतीतर्फे जवळपास 25-30 लोक तिथे हजर होते आमच्या स्वागतासाठी. त्यांनी खूप छानपैकी स्वागत केला. मग तिथे स्वागत झाला, सगळं चर्चा वगैरे झाली, कसं जाणार काय वगैरे. खूप मजा आली त्यांच्यासोबतही. आणि त्यांनी आपल्याला एक मदत म्हणून पण त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तिथून पुढे ठरल्याप्रमाणे माझा नेक्स्ट स्टॉप होता तो म्हणजे रोहा येथील वरसे गावल. माझी मामी राहते, त्या मामीला मी सांगितलेलं की मी येतोय. तर तिथे मामीकडे गेलो. मामीकडे आम्ही दुपारचा जेवण वगैरे केला, फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी. तिने स्वतःहून आमचे जे घातलेले कपडे होते ते स्वच्छ केले, धुतले वगैरे, सुकवले. सानूने पाण्याचा सुद्धा आनंद गेला. तिथे आम्ही लहानपणी झोका घ्यायला जातो, त्या झोकाचा आनंद. म्हणजे तुमची सासूरवाडी? म्हणजे सासूरवाडी नाही, मामी. अच्छा, ओके. आईचं, अच्छा, हा, आईचं माहेर. लहानपणापासून जिथे जात होतो तिथे यांनाही आज लहानपणा तिथे घेऊन गेलो. त्यांनी आनंद घेतला. एक मिनिट, तुला काय वाटतं, तुझा अनुभव कसा आला 14 दिवसामध्ये? तुला काय काय अनुभव आला? मला खूप मजा आली आणि 14 दिवस कसे गेले काहीच कळालं नाही. प्रवास एवढी आम्ही सायकलिंग केली तरी काय वाटलं नव्हतं. पण एवढं सायकलिंग करणं म्हणजे कायची कामं नाही ना बेटा. हा, पण काही त्रास वगैरे झाला नव्हता. सुद्धा एकदम आरामात प्रवास झाला आमचा पूर्ण. तू आता कितीला आहेस? मी आता 6वीला गेले. 6वीला. आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा पराक्रम करणं कायची कामं नाही ना. चांगलं आहे, व्हेरी गुड. आणि तुझा काय अनुभव होता? मी एकच सांगेन की म्हणजे जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा भोईनकर होतो, जेव्हा शाळेत जायला लागलो तेव्हा चुनाभट्टीकर झालो, जेव्हा मी सायकलिंग सुरू केली तेव्हा मुंबईकर झालो. आणि नंतर जेव्हा मी सायकलच्या वेगवेगळ्या स्पर्धा खेळायसाठी बाहेर गेलो, मुंबईच्या बाहेर गेलो, तेव्हा मी महाराष्ट्रीयन झालो. आणि आता जेव्हा मी हा मुंबई ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते मुंबई हा प्रवास केला तेव्हा मला खरं भारतीय झाल्यासारखं वाटतं. म्हणजे मी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती जमातींचे लोक बघितले. परत अजून आम्ही खूप काही शिकलो या प्रवासात. व्हेरी गुड, मस्त, धन्यवाद. आता मला तुमचा खूप अभिमान वाटतो की समाजाच्या मुलं खूप म्हणजे शिखरावरती जाणार. कारण तो ज्या पद्धतीने पुढे येतोय, परत बेटा म्हणजे छोटी ज्या पद्धतीने पुढे येते तर समाजामध्ये त्यांचं नाव रोशन होणार. आणि दुसरी गोष्ट भारतासाठी पण काहीतरी करायची त्यांची उमेद आहे. बरं वाटतं. तुला अजून काय सांगायचं आहे?
मी आता हा जो प्रवास केला ना, त्या दरम्यान मला एक सुद्धा अशी म्हणजे मुलगी दिसली नाही जी की सायकलिंग करत होती. तर माझी अशी इच्छा आहे की मुलींनी सुद्धा सायकलिंग करावी, सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. नाहीतर मग काय होतं, स्पर्धेमध्ये मर्जिंग केली जाते, मुलं आणि मुलांचे ग्रुप मर्ज केले जातात. बरोबर. तर मुलींनी सहभाग घेतला तर चांगलं राहील. अच्छा, मग तुला काय वाटतं, तू काय संदेश देणार अजून? मी एवढंच सांगेन की इथे आपण म्हणजे हायवेला, नॅशनल हायवेला बघतो की लोक असंच कुठे पण कचरा टाकतात, कुठे पण पाण्याच्या बॉटल्या फेकतात वगैरे. तर कृपया करून हा कचरा करू नका. अच्छा, रस्त्यांवरती. मला सांग, तुझं वय किती रे? माझं वय आता 12 वर्षाचं आहे. 12 वर्ष. 8वीत गेलो. पण तू ज्या पद्धतीने सांगतोस ना, असं वाटतं तू आम्ही लहान आहेत असं सांगतोस रे तू. मला काय म्हणायचं आहे, म्हणजे असा तू संदेश देतो ते चांगलाच करतोस. पुढे भवितव्यामध्ये पण तू असंच पुढे जा. अजून काय सांगायचं आहे, कसं वाटलं? म्हणजे आता डोंगर जो आता कोकणामधून गेलात तुम्ही, तर कोकणामधून जे डोंगर दऱ्या आहेत त्यामध्ये कसं म्हणजे इतकं सायकलिंग करणं म्हणजे खायची कामं नाही, खायची बाब नाही. कारण त्यामध्ये एवढा त्रास होतो, कधी कधी ते ट्यूब पण फुटू शकते, किती प्रॉब्लेम येतात, काय पण होऊ शकतो. तर तुम्ही कसं टॅकल केलं? टॅकल म्हणजे आता या प्रवासात जाण्यापूर्वी आमची प्रॅक्टिस एवढी होती. चुनाभट्टी ते मुलुंड हा आमचा नेहमीचा प्रवास असायचा. त्याच्यामध्ये छोटेसेच आपले ब्रिज आहेत, काही एवढे मोठे नाहीत. परंतु आम्ही क्लाइंबच्या प्रॅक्टिससाठी आपला लोणावळा घाटा आपण चढून उतरण असं प्रॅक्टिससाठी हे करतो. आणि जी मी तुम्हाला सांगितलं किंग ऑफ कुंभारली ही सायकल स्पर्धा, बरोबर, ही महाराष्ट्रातच नाही पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. फॉरेनर सुद्धा तिथे येतात ही म्हणजे खेळण्यासाठी. तर यावर्षी देखील 2 फॉरेनर्स होते, दरवर्षी असतात. आणि तो घाट जो चढण्याचा आनंद आहे ना, तिथे सायकली तुम्हाला जराही पेन होत नाही. काय बोलता, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही जात होतो. स्पर्धा तर स्पर्धा होते, निसर्गाचा आनंदही मिळतो. म्हणजे असं जराही तिथे 60-70 वर्षाचे व्यक्ती सुद्धा येतात सायकलिंग करण्यासाठी. बरोबर. आता सानवीचं म्हणणं एकच होतं की मुलींची स्पर्धा थोडंसं कमी आहे सहभाग. तर लहान मुलांना बाहेर येण्यासाठी पालक जे घाबरतात, त्यांना मी एकच सांगेन की मुलगा असो किंवा मुलगी, भीती सगळ्यांनाच आहे. पण मुली आज प्रत्येक क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत. तर आवर्जून सांगेन की त्यांचा जास्तीत जास्त सहभाग या स्पर्धेमध्ये होऊ द्या, जेणेकरून नुसतं सायकलिंगच नाही, इतर सर्व क्षेत्रात, ज्या क्षेत्रात त्या इच्छुक आहेत की मला हे खेळ खेळायचा आहे आणि याच्यात पुढे जायचं, तर त्यांना ते पुढे जाण्यासाठी पालकांनी, तसंच माझ्या समाज बांधवांनी, तसेच स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांनी आवर्जून लक्ष द्यावं की त्या मुलांनी कसं पुढे जाता येईल. कारण बाहेरच्या देशांमध्ये हे भरपूर होतो. जपानमध्ये लहानपणीच त्या मुलाला हायर केला जातो आणि त्याला ऑलिम्पिक नंतरच घरी सोडलं जातं. हे प्रकार जर बाहेर होतात तर भारतात का नाही? बरोबर. तर हे कर्तव्य आहे आपलं, आपल्या समाजाचं आणि सर्व भारतीयांचं की जे आपली लहान मुलं आहेत त्यांना आत्तापासूनच स्पर्धात्मक, त्यांना जी आवड आहे. कारण मोबाईलच्या आहारी आज मुलं भरपूर चाललेली आहेत. बरोबर. आज मी या दोघांना नेऊन एकच साध्य केलं की महिनाभर मोबाईल मध्ये आज मुलं असतील, पण ही दोघं मात्र मोबाईल पासून लांब होती. भले फक्त फोटो सेशन साठी समोर होती माझ्या, परंतु मोबाईल व्यतिरिक्त आज यांनी इतका एन्जॉय केला जे त्यांचं आयुष्यात कधी विसरणार नाही. वय वर्ष 11 आणि वय वर्ष 12, 3500 किलोमीटरचा प्रवास यांनी केला न थकता. व्हेरी गुड. कारण त्यांची ती आवड होती, आवड बाहेर निघाली आणि हा प्रवास त्यांचा झाला. आणि या प्रवासात त्यांनी खूप चांगले चांगले संदेश दिले की स्वच्छता ठेवा. आम्ही कन्याकुमारीला पोहोचलो तर तिथेही बघतो तर इतरत्र कचरा पसरलेला होता. तर आमचं एवढंच सांगणं असेल की बॉटल्स जेव्हा पाण्याने भरली असते तेव्हा आपण आपल्या हातात धरतो, पण ती रिकामी झाल्यानंतर पुन्हा बॅगेत ठेवली तर तो कचरा डस्टबिन मध्ये आपण टाकू शकतो सहज. कोणत्याही प्रकारचं फास्ट फूड वगैरे आपण जे काही खातोय ते खाताना आपण ते पॅक असतो,
तेव्हा तो पॅकेट आपल्या बॅगेत असतो. मग पॅकेट काढून खाऊन झाल्यानंतर तो पॅकेट पुन्हा जर बॅगेत ठेवला आणि जवळच्या डस्टबिनमध्ये टाकला तर इतरत्र कचरा होणारच नाही आणि आपला भारत स्वच्छ होणार. बरं, चांगला संदेश आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे या प्रवासात आम्ही भर उन्हात निघालो. सरकारने खूप छानपैकी हायवे बनवलेले आहेत, महामार्ग बनवले आहेत. सरकारने आपलं काम केलेलं आहे. आता फक्त भारतीयांनी एवढंच काम केलं पाहिजे की या रस्त्यांच्या शेजारी जमेल तेवढी झाडे लावा. कारण जो उन्हाचा त्रास होतो या त्रासाने फक्त आपणच नाही तर बिचारे वाहन सुद्धा त्यांचे टायर फुटतात. बरोबर. तसे आमचे पंक्चर वगैरे छोटे मोठे होतात, नाही असं नाही, त्यालाही आम्ही हे केलं. परंतु ते आग्रहाने मी सगळ्यांना सांगेन की रस्त्याच्या कडेला आता पावसाळा सुरू आहे तर आपण जे काही आंबे खातोय, कुठली फळं खातोय तर त्या फळांच्या डस्टबिन मध्ये टाकण्यापेक्षा सुकवा आणि जाता येता पुढे तुम्हाला वाटेल तिथे रस्त्याच्या कडेला टाका. चुकून माकून या पावसाळ्यात 4 महिने तो झाडही उगवेल. चांगली कन्सेप्ट आहे. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची बाब म्हणजे की हे जे परिवार आहे ते आपल्या म्हणजे आगरी समाजाचे आहेत आणि खूप अभिमान वाटतो की लहान वयामध्ये त्यांना चांगली शिकवण त्यांचे पाल्य देतात. खूप बरं वाटतं. आणि त्यांना कसं घडवायचं, प्रत्येक परिवाराला माझं एकच विनंती आहे की जसं पाटील साहेबांनी आपल्या मुलांना घडवलं आहे तसं इतर लोकांनी पण, ते कुठल्या पण समाजाचे असून दे, चांगले त्यांना पॉझिटिव्हपणा दिला पाहिजे त्यांच्या अंगी. परत त्याच्यानंतर निडरपणा, त्याच्यानंतर लोकांना मदत कशी करायची, परत समाजामध्ये कसं वावरायचं किंवा आपल्या हिंदुस्थानचं कसं बरं होईल ते पण बघितलं गेलं पाहिजे. ह्या प्रामुख्याने पाटील साहेबांनी सांगितलं आणि बरं वाटलं त्यांना मला भेटून. आणि छोटीला पण मला बरं वाटलं तिला तिची भेट घेऊन. आणि छोट्याला पण बरं वाटलं मला की त्यांची भेट माझी झाली. हां, आणखी एक महत्वाचं की ज्यांनी आम्हाला या पूर्ण प्रवासामध्ये, हा प्रवास आमच्या तिघांचा नव्हता, हा प्रवास जे आमचे सहकारी आहेत, जे आमचे मित्र आहेत, जे आमचे नातेवाईक आहेत, जे आमचे स्पॉन्सर आहेत, त्या सगळ्यांचा हा प्रवास, त्यांचा कॉन्ट्रिब्युशन सहकार्याने हा प्रवास आमचा पूर्ण झाला. सगळ्यांच्या सदिच्छा, सगळ्यांच्या आशीर्वाद आमच्या. त्याच्या आर्थिक बाब महत्वाची असते जर इतक्या लांब जायचं की आम्हाला या प्रवासाला पहिला भक्कम पाठिंबा जो दाखवला ते आमची मैत्र जीवनचे चॅरिटेबल ट्रस्ट. त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की तू याच्या अध्यक्षतेत आमचे महेश दळवी, अजित भंडारे यांनी आम्हाला असं सांगितलं की तुला जायचंय, तू जो एम घेतलायस तो पूर्ण होणार, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर ते जेव्हा वाक्य माझ्या कानावरती पडलं तेव्हा मला आधार मिळाला आणि त्या आधारानंतर मग बाकीच्यांनी सहकार्य केलं. त्या सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मी हार्दिक आभारी आहोत. तिघांच्या वतीने धन्यवाद. बरोबर. आता पुढे कुठे जाण्याची तुमची प्लॅनिंग आहे? पुढे आता एक टोक झालेला आहे आपला कन्याकुमारी, दुसरा आपला शिरपेस आहे, मुकुट आपला काश्मीर. सो काश्मीरचं प्लॅनिंग मी करेनच लवकरच. मे बी मुंबई ते काश्मीर असेल किंवा काश्मीर टू कन्याकुमारी असा माझा पुढचा विचार आहे. कोणाला जर त्यांना पाटील साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबांना जर कोणा मदत करायची असेल तर मी त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करेन. त्यांना योग्य ती मदत करा. आता ते काश्मीरचा प्लॅनिंग करतात तर त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट त्यांना म्हणजे पाठिंबा आणि दुसरी गोष्ट आर्थिक मदत पण प्रत्येक समाजाच्या घटकांनी केली पाहिजे, कारण शेवटी ते भारतीय आहेत. नमस्कार.